चॅनल. तर तुम्ही म्हणाल तर हे सकाळ सकाळी हे काय आहे, कारण की आमच्या कॉलेजमध्ये फेअरवेल आहे आणि माझा हा ऑन दी स्पॉट लुक आहे. मी काहीच ठरवून नव्हते आले, छान दिसतं है ना. आणि हां टाक म्हणजे हा व्हिडिओ येईपर्यंत व्हिडिओ गेलेला असेल तेच ना, मग कॉलेजचा होता तर यस. आणि आता मी पूर्ण लुक तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यावर दाखवते हा ना सगळ्यांसोबत. तर यस, मला तर कसते वाटते घालून जायला आता कॉलेजला. खूप दिवसातून चालले मी कॉलेज, म्हणजे जाऊन आली आहे पण आज युनिफॉर्ममध्ये. काय ती येणारच आहे खाली, मी असं वर घेतलंय, वन साईड सोडणारच आहे मी, अशीच सोडणार आहे केस. गाडीतून तर जायचं आपल्याला आणि येताना आंबाडाच असणार आहे फॉर शुअर. नाही पार्टी वेअर आहे, सगळ्यावर टिकली नसती लावणार तरी पण माझं हिले मोठं दिसतंय. जरा मी चहा पिते आणि त्याच्यानंतर आणि उद्या आता मी परत रिटर्न चालला, जा वाटत नाही मला. चला चहा पिवा मस्त. साक्षी तुलाच वाटली, तू मला घरात आहे असं वाटलंच नाही. ती काढली मला सांग, तू किती दिवस घरात आहे? आज 8 दिवस झाले तुला येऊन. घरात नाहीच आहे मी, मग पण तरी पण झालं ना. ऑफिसला नाही जाणं म्हणजे सुट्टी, कॉलेजला नाही जाणं म्हणजे सुट्टी. बाकीकडे फिरलेलं चालतं. असं द्या काहीच. मग खरंच अशी सोडू मग मी केस? छान दिसतंय ना तिथं वारं सुटल्यावर. थांबा नाही क्लचर घेऊन जाते मी. आम्हाला जरा मोबाईल बघू द्या. कोऑर्डिनेशन चालू आहे आमचं, चॅटिंग बीटिंग कसं व्हायचं काय काय तसं आम्हाला. उघड ना सत्यम, उघड. माझ्याकडे आहे, मी गाडीतच ठेवणार आहे ती पाऊच. आहे गाईज, मी इथे आता कॅमेरा फिट करायला आणणार आहे. जरा मामा तू काही मेकअप बॉक्स तयार केलंस का थोडं काचेवर मारायला? हा हा चलिए गाइस. हो या ते ग्रीन वाला आहे तसं आणते, ती ग्रीन वाला आहे तसं आणते. मला बर चालतंय. हा चालय. मला पण फोटो गेला ह्याच्यात. हाय कर चहा प्यायला लय चहा. आमचा फेवरेट स्पॉट आहे हा.
दिसलं नको आहे. आपल्या मनामध्ये ड्रीम ॲम्बिशन घेऊन आपण या कॉलेजमध्ये एंटर केलं आणि आता फक्त आपला फेअरवेल हा दिवस आला. मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. तुम्ही तुमचं पूर्ण सर्वस्व मनाला लावून आम्हाला शिकवलं, आम्हाला एक गुड सिव्हिल इंजिनियर तुम्ही बनवलं. तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. मला एक गोष्ट मी अननोटीस आहे आपल्या डिपार्टमेंटकडून आपल्या सर्वांकडून ते मला सांगू इच्छितो की आपले जे स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यांच्यासाठी मी त्यांना थँक्यू ॲप्रिशिएट करू इच्छितो. आमच्या सर्व बॅचमेट्सकडून आमच्या सर्व डिपार्टमेंटकडून त्यांना थँक्यू बोलू इच्छितो. आणि ज्युनियरला फक्त एकच सल्ला देऊ इच्छितो की ड्रीम बिग, वर्क हार्ड, स्टे लॉयल टू द वर्क and be confident. Thank you. पुणे कंपनीमध्ये जॉब करत आहे. मला एक सांगायचं आहे की आपण जे बघतो पुस्तकी ज्ञान पुस्तकाचं आणि साईडचं काय विषय नाही, पण तसं खरं तर आहे. जेवढं तुम्ही कॉलेजमध्ये शिकता तेवढं तुम्हाला साईडवर चांगलं भेटेल. सगळं तुमचं वाचेल. जेवढं तुम्ही कॉलेजमध्ये जे शिकवले शिक्षक स्ट्रक्चरचे जे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये तुम्ही जे टाळाटाळ करता हे काय गरज नाही करायची, राहू द्या शिकवून घे, पण ते जास्त इम्पॉर्टंट आहे साईडवर. कारण जे आम्हाला अनुभव आले ते सांगतोय. कारण जे आम्ही ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस पहिले 8 दिवसात आम्हाला असं वाटतं की कधी घरी पडून येईल असं झालं. कारण जे क्लायंट जे असतात ना ते पूर्ण विचारते काय नसतं. आपण आता क्वालिटी इंजिनियर आहे तर त्यामध्ये क्लायंट क्वालिटी इंजिनियर असतो पण तो सगळं विचारतो मला काय माहिती आहे सांग, आम्हाला काय माहिती असं जे मग काय येते तुम्ही काय केले इतक्या दिवस. आम्ही म्हणालो आम्हाला पुस्तकाचं काय माहिती नाही, पुस्तकातला घेतलं काय समजा नाही. मग त्याने आम्हाला सांगितलं की आईस पुढं आणून दाखवलं आणि तसं काय नाही म्हणताय तुम्ही दाखवलं. लक्ष नव्हतं मला काहीतरी सांगतोय जास्त लक्ष द्या, फोकस द्या, एन्जॉय तर सगळेच करतात तुम्ही पण करा एवढं सांगतो. गुड मॉर्निंग. कॉलेज संपले शेवटी. खरं सांगायचं तर माझ्यासाठी कॉलेज काय आहे मी शब्दात नाही सांगू शकत. मी सगळ्यांची खूप आठवण काढणार आहे. कॉलेजने सगळंच दिलं, एक फॅमिली दिली, शिक्षण दिलं, डिग्री दिली, सगळं दिलं. उपस्थित असणाऱ्या सर्व आता आपल्याला आहे तो आपल्या एकदम व्यवस्थित आणि आपल्याला काय वाटत नाही या हिशोबाने त्यांनी सगळं काय डेव्हलप केलं आहे ते खरंच खूप चांगलं आहे. त्यांना पहिल्यांदा थँक्यू करतो आणि धन्यवाद सगळ्या शिक्षक लोकांना त्यांनी कामाचे त्यांनी आपल्याला आपल्या आयुष्यात कसं राहायचं, कसं वागायचं किंवा समाजाशी कसा व्यवहार करायचा जे शिकवलं आणि शिवाय आपल्याला पुस्तकी ज्ञान आणि प्रॅक्टिकल त्यासाठी थँक्यू. या 4 वर्षातील काय आठवणी म्हणजे लकडे सरांनी आपल्याला प्रॅक्टिकल सबमिशन मध्ये त्रास असेल त्रास होता त्यातून आपण भरपूर काही शिकत गेलोय. त्यानंतर सरांचा राग असेल किंवा कराटे सरांचं करून शिकवणं असेल त्यावेळेस आपलं शिक्षण होता आल्याची तर आपल्याला आता बाहेर त्यानंतर शिकवले
त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना मागं चिडवायचो की नाना करून वगैरे ते पण म्हणजे ते साहित्य सुद्धा राहिले पण त्याच्यानंतर महत्त्वाचं होतं ते आपण घेतलं पाहिजे. त्यानंतर देशमुख सरांचा रागावला असेल शिकवता त्यांनी आणि जवळ एका डायलॉग मारला होता आपल्याला सब्जेक्ट भरपूर होते पण वाईट पॉवरचा जो सब्जेक्ट होता तो बेसिक होता स्ट्रक्चरचा त्यांनी जे आपल्याला शिकवलं शिवाय सरांनी सुद्धा आपल्याला हायड्रोलॉजी शिकवताना जे लाईव्ह एक्झाम्पल दिले आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये त्यातून आपण जे शिकत गेलो हे सगळंच काय पाठवून राहील. तसंच स्टाफने आपल्याला इव्हेंटच्या वेळेस किंवा आपण आपल्या प्रोजेक्टच्या वेळेस जी मदत केली मग त्या कोळी मॅडम असतील आपले अमित कारंडे सर असतील किंवा शेंडे सर असतील त्यांनी त्यांचं आपल्या याच्यात जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. एवढं बोलून मी थांबतो. प्रत्येकाने सांगितलं कोणता स्टाफकडून तुम्हाला काय भेटलं कोणता टीचिंग स्टाफकडून नॉन टीचिंग स्टाफकडून सगळ्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी रिपीट करण्यात काही मजा नाही. नुसतं आता सांगण्यात एकच सांगतोय की आता मी गेले 6 महिने एका कंपनीमध्ये जॉब करतोय. त्या कंपनीमध्ये जॉब करताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगली की 4 वर्षात तुम्ही जे काही शिकला त्या शिकलेल्या तुम्हाला तिथे इम्प्लिमेंट केली होते. आणि तुम्ही आता लेक्चर चालू असताना की बाबा नाही हे लेक्चर इम्पॉर्टंट नाही या लेक्चरला जोडतो लेक्चर कोण करतो या गोष्टी सरांना असता आपला काही तोटा होणार नाही किंवा ना कॉलेजला काही तोटा होणार आहे किंवा त्या कंपनीला जो काही तोटा होणार आहे तो सगळा तोटा तुम्हाला होणार आहे. फक्त ही गोष्ट जर आपल्याला टाळायची असेल त्या गोष्टीसाठी तुम्ही ज्यावेळी साईटवर जाता किंवा कुठं जॉब करायला जाता त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही तुमच्या रिझल्टमध्ये जी गोष्ट टाकणार ती गोष्ट ते विचारता. आणि जर त्यावेळी तुम्ही काही सांगितलं की बाबा माझा DCS झालं होतं आम्हाला DSS झालं होतं आणि जर त्यांनी तुम्हाला त्यामध्ये एखादी गोष्ट विचारली तर तुम्ही ती कॉन्फिडंटली न सांगता जर तुम्ही मार्क खाली घालून नसेल तर त्याच्यावरून ते तुम्हाला ते ऑब्झर्व करतात किंवा नोटीस करतात किंवा या पोरांनी नाही कॉलेजमध्ये लक्ष दिलं आणि सगळे लक्ष देतात असं काही नाही. ज्याचं लक्ष असतं तो लक्ष देतो ज्याचं लक्ष नसतं नाही देत. फक्त जो काही तोटा होतोय 4 वर्ष आता आपण ज्या काही माझ्या मार्फत 4 वर्षात त्या गोष्टीचा फक्त आणि फक्त तोटा आपल्याला होतोय एवढं सांगितलं काम नाही. नमस्कार. व्यासपीठावरचे माझे सगळे सहकारी आणि विद्यार्थी खरं तर हा शेवटचा दिवस तुम्ही सगळे म्हणताय पण कुठल्याही गोष्टीचा शेवट असतो त्याची सुरुवात असते. कदाचित तुमच्या आयुष्यात एक चांगली सुरुवात होईल. तुमच्या जर तुम्ही आता इथं आल्यानंतर मला एका गोष्टीचं आपण म्हणत कौतुक पण म्हणत हॉलमध्ये आल्यानंतर मला खरंच सिव्हिलला आम्ही कॉम्प्युटर हा प्रश्न आणि तिला विचार म्हणजे आता हा बदल सिव्हिल इंजिनिअरिंग खूप महत्त्वाचा झाला आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं कौतुक मला सिव्हिल बोर्डाचं सगळ्यात म्हणजे माती क्रांती चांगलं आहे. तुमच्या बॅचबद्दल सगळ्यांची आनंदाची गोष्ट असेल की आपल्या शेवटच्या वर्षात जेवढी तुम्हाला ती आपली मेजॉरिटी इंटर्नशिप केली इंडस्ट्रीमध्ये आणि बऱ्यापैकी लोकांना ते इंटर्नशिप्स केल्या. मग ते जमेची माझं पहिल्यांदा असं घडलं असते तुला सिव्हिलची प्लेसमेंटला एकच भेटत नाही. त्यामुळे हा जो बदल विद्यार्थ्यांना केला तो खरंच तुमच्या स्वतःवर का पडला जर फील्डवरती गेल्यानंतर कशाची गरज आहे आणि नेमका तुमच्यात काय बदल होतो. आता मी बऱ्याच जणांचं ऐकलं त्यामुळे
त्यामुळे हा एक खूप चांगला बदल आहे. पण त्याचा तोटा एकच झाला, प्रवासाचा तोटा झाला. सगळे मुलं वेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे गेट जर अभ्यास कोणी केला नाही, गेट्स पण राहा त्यांनी मला चांगला होणार किंवा सगळ्यांना महाराष्ट्र शुभेच्छा देतो. माझ्या क्लासेस मोठे व्हा, कॉलेज बरोबर ज्या दूर काम कॉलेजमध्ये या, विजिट करा. तुमची प्रगती नेहमीच आम्हाला सुखावणारी असते. त्यामुळे तुम्ही त्यावेळेला कॉलेजमध्ये एकदा आम्ही जस्ट विचारत असतो काय करते काय करते, तर त्यावेळेला ते समजत असते अपडेट्स, तुमची प्रगती, तुमच्या आयुष्यातील प्रवास. त्यामुळं कॉलेज हे सगळं डिकनेक्टेड, कारण आयुष्यात तुम्ही कितीही काहीही केलं तरी तुमच्या डिग्रीवरचं नाव बदलणार नाही. ते SK कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग राहणार आहे. त्यामुळं तुमच्या कॉलेजची आहे ती बघा, जेवढं चांगलं देता आलं ते सगळं आम्ही तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यात काही त्रुटी राहिल्या असतील किंवा तुम्हाला असं वाटलं असेल म्हणजे तुम्हाला सांगतो, आपण आयडियाला यावर्षी केली आणि आयडियालाचं उद्घाटन 14 वाजता केलं. 31 मार्चला आम्ही फर्स्ट डेच्या मध्ये एक्झिक्युशन केलं. त्यामुळे आम्ही आयडियाला प्रॉडक्ट्स बनवले आणि ते प्रॉडक्ट्स बनवल्यानंतर ते एक्झिबिशन बघत असताना मला बरीच मोठं सिनियर बनली तर आमच्यावर हे काम आम्हाला ते काम नाही. वेळची केलेला असते ती बऱ्याच वेळाला ती बदलत असते, त्या बदलत्या वेगळ्या प्रमाणात आपणही बदलत असतो. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून तुम्हाला खरंच असं काय वाटत असेल एखाद्याला की या चुका होतात किंवा हा बदल अपेक्षित आहे किंवा अजून तुम्ही एक गोष्ट चांगल्या पद्धतीने कॉलेजमध्ये करू शकता, असं एखादं कॉन्फिडन्स सजेशन असेल तर नक्की तुम्ही हेड डिपार्टमेंटला भेटा आणि त्यांना तुम्ही सजेशन द्या. 30 तारखेला द्या, म्हणजे तुम्ही इंटरनल वगैरे सगळे मार्क भरल्यावर द्या. खरंच एखादी चांगली सूचना असेल तर नक्की द्या, त्याच्यामध्ये आपल्याला काम करता येईल. आणि असंच प्रवास असतो मी आयुष्याचा, कारण आपण परिपूर्ण कोणीच नसतं आयुष्यामध्ये. हे नेहमीच आपण प्रयत्न करत असतो की सातत्य आपलं असतं की आपण अजून चांगलं कसं करता अजून चांगलं कसं करता. त्याचा पण भाग आहे. कोणाच्या सगळ्यांना शुभेच्छा. जास्त घेत नाही करत आज तुम्ही कोणाची जास्त वेळ आहे आणि तुम्ही एन्जॉय पण करावा असं अपेक्षित आहे. सगळ्यांना आवडून आम्ही ते काही जास्त जमत नाही. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली लढाई घेतो. धन्यवाद. थँक्यू. आणि 4 वर्ष जे कॉलेजने आमच्यासाठी एफर्ट्स घेतले त्या सगळ्या एफर्ट्सची कृतज्ञता म्हणून आम्ही छोटेसे गिफ्ट तुमच्यासाठी आणतो. ते सगळ्यांना आम्हाला द्यायचं होतं, त्यासाठी 2-5 मिनिट तुमचा टाईम द्या. आपले जेवढे पण फेवरेट इन्स्टिट्यूट आहेत, तुम्ही सोलापूरचं बघा, आपल्या जवळचं जर पंढरपूर झालं किंवा सोलापूर सांगोला, त्यामध्ये जशी आपल्या सरांची कराटे सरांची छाप आहे की सिंहगडमध्ये, तसं सरांनी डिसिप्लिनमध्ये किंवा एक पोझिशनमध्ये आपल्या कॉलेजला ठेवलंय. त्यासाठी खरंच म्हणजे सरांना पण आपण कॉंग्रॅच्युलेशन करू. सिंहगड कॉलेजची किंवा सिव्हिल डिपार्टमेंटची आपण त्यांना हिरो म्हणलं तरी चाललं असं सिद्धेश पवार सर.
शिक्षकांचा सत्कार केल्यानंतर जे पण आपल्या कॉलेजचे कर्मचारी असतात, जे पण हेल्पर असतात, सो त्यांनासुद्धा आपण सत्कार केला. सो हे त्यांनी ॲक्च्युली अनाऊन्स केलेलं, पण इतका गोंधळ होता त्याच्यामध्ये ऐकायला नाही आलं, त्यामुळे म्हटलं की आपण व्हॉइस ओव्हर देऊन तुम्हाला सांगूया. आणि हे फेअरवेलचं अरेंजमेंट सगळं जे आमचे juniors आहेत, ते त्यांनी केलं होतं आणि त्यांनी सुद्धा आमच्यासाठी gifts आणलेले होते. तर ते इथे वरून नंबरनुसार वाटतायत. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. त्याच्यानंतर त्यांनी फनी गेमची सुद्धा अरेंजमेंट खूप छान केली होती आणि इथं सध्या आता फनी गेम्स होत आहेत. सो तुम्ही एन्जॉय करा, कारण की मी एकदम रॉ लावणार आहे, याच्यामध्ये मी काही एडिट्स नाही करणार आहे, कारण की खूप मज्जा आली आम्हाला तर, आणि तुम्हाला पण बघायला खूप मज्जा येईल. तुमच्याकडे एखाद्याने इकडं नाही आहे, बाकी सगळ्यांनी पलीकडून करून बरावं. हो चालेल, काय पण करा. No cheating.
हुआ तेरी ओ शेट काय झालं घे ना पडले ते फोडले पडले काय चॉकलेट माझं राहू दे आता दाखवायचं. साक्षी दाखव. हाय करा सगळे. किती सुंदर दिसत आहेत. गौरी हाय कर. हे पकड ना सर असं दाखव इकडं. ती घेऊ नको माझा हाय वाला लय बेकार आला माझा चांगला आला असेल तर घे चांगला चालाय. सकाळी असंच दिसलं मीठ बोलते का हा म्हणजे चालू केलं का आधी सांग आधी पहिल्यापासून घे बघा मी एडिट करते. हॅलो ही सगळ्यांना माहिती आहे पण ती व्हिडिओ येत नव्हती. आज मी व्हिडिओत घेतली आहे ना. ओळख करून दे माझी ही माझी बेस्ट फ्रेंड फर्स्ट इयर पासून एव्हरीथिंग. अजून काय पण आता आम्ही भेटणार नाही यार परत येणार नाही. येणार आहे येणार आहे ना कारण काय ते ट्रिप. Wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop. As we shout from the top, we're gonna be two hearts running wild. Now the morning we look